परत म्हणा नको बाई जीव घालते उशीर दवाखान्यात गर्दी होती परत तिथं उशीर झाला तिथून त्यांच्या घरी गेलो तुम्हाला पोटात आले का बघ म्हणले हो नाही काय त्या म्हणल्या जरा आल्याने वाटले मग तिने टीव्ही दिल्या कसं तर कोणते नसतं तेवढं त्याचं दिल्यात तिने मला ते काय कर पाण्यात भिजव त्याची नाळ आहे ना ती नाळ उघडून पाज ना उद्या सकाळी 6 वाजता उद्या संध्याकाळी 6 वाजता परवा सकाळी 6 वाजता इथं कसं ते हिंगा वगैरे देतात ना आमचं तिकडं मिळतं ना उघडायचं पण तेवढी का लई आणले म्हणली तिने पण तेवढी का लई नाही आता ते काय होतं सांगू का त्यांना सर्दी कफ होतो ना त्यांचा श्वास जोरात चालतो ते कफामुळे ते जास्त श्वास घेतात मध्ये पोट उठतं नाही का नाही पाण्यात हे करून पाच दुधात उकळा लागतो चमच्यात घ्यायचं दूध ती उकळायची आणि पाठायची सूर्याकडे तोंड करायचं इथं आपल्या किचनकडे तोंड करून बसवायचं त्याला पाठायचं 3 तास आलं म्हणले का पोटातलं बाई दिदी तर सारखं ते तिला सर्दी व्हायची गन कफ तिने का छाती कशी जास्ती होती त्याची बाई आम्ही सगळे पळाकडे जाऊ पाठायचं 3 वाजता इकडे जायचं कुठं जायचो आपण आणि आता पण म्हणले की नाही नको बाई त्याला जरा उशीर झाला का मग त्याच्या नाळ्या होतात माहिती का नाही बाजूला ते लोक पण किती हे करतात तो पटकन हे देत नाही का आणून आमच्या इथं घरोघरी मिळतात गाडो घेते माणूस घरोघरी मिळते फिरकत तुम्हाला पाहिजे तर गावाचं वाटी घ्यायचं 100 रुपये द्यायचं 100 रुपये घ्यायची का ते किती द्यायचे काय माहिती शेवटच्या दिवशी शेवटचं किती काय माहिती गोल्या आवाज देत नाही त्याला मार खाल्लाय त्याने मोबाईल घेत नाही आता नाश्ता घेतला मला क्लास झाला त्याचा पूर्ण झाला एक्झाम घेते कितीपर्यंत पाठ झाले त्या दिवशी पाठ केले आलं दुसऱ्या दिवशी
ते पटकन जायचं आणि तर परत मग ह्याने जेवायला मागितलं तेच झालं तुम्ही जेवायला मागितलं आणि एक चपाती भाजी